बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाकडून सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी। शिक्षणापासून उपेक्षित असलेल्या मुलींना शिक्षण प्रवाहात आणून जगण्याचे बळ देण्याचे काम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले। अत्यंत कठीण परिस्थितीत अनेक आव्हाने स्वीकारून स्त्री सक्षमीकरणाचा नारा दिला। त्यांच्यामुळे आज महिला सर्वच क्षेत्रात प्रतिनिधित्व करत असून आपली ताकद दाखवून देत आहेत। असे असतानाही आजही अनेकदा महिलांचे प्रतिनिधित्व केवळ नावापुरतेच ठरत आहे। त्यांच्या मागे घरातील पुरुष सदस्य सगळा कारभार बघतात। त्यामुळे महिलांमध्ये निर्णय क्षमता असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राजश्री सचिन गायकवाड यांनी केले। स्त्री शिक्षणाची क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्हा पत्रकार संघांतर्गत बुलढाणा पत्रकार भवन येथे राजश्री सचिन गायकवाड यांच्या व्याख्यानाचे आयोजन 3 जानेवारी रोजी करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संपादिका सुरेखाताई सावळे, प्रमुख उपस्थिती नगरसेविका देवांगनाताई ठाकरे, डॉक्टर अभिलाष माळी उपस्थित होते। सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण करीत कार्यक्रमाला सुरुवात झाली। यावेळी सर्व पत्रकार संघातील सदस्य तथा विविध क्षेत्रात कार्यरत असणारे शहरातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजर्षी शाहू महाराजांनी तर सांगितलेलं होतं की तुमचे मुलं शाळेमध्ये पाठवा, नाहीतर 1 रुपया दंड दिला जाईल। काय बरोबर आहे शिक्षणासाठी 1 रुपया दंडाच्या भीतीमुळे आजचा उपाय नाही होतो त्या काळामध्ये, की ज्यामध्ये 1 रुपया म्हणजे फार मोठी किंमत असली पाहिजे राजर्षी शाहू महाराजांच्या काळामध्ये। आणि पुढे आपल्याला जर पाहिलं आपण तर बाबासाहेबांनी सांगितलेलं की शिका संघटित व्हा, शिक्षण हे वाढीची दूध आहे। आणि ती दूध पिऊन बाबासाहेब आमचे भीमराव गुरुकुले आजही ते दरकाळी गुरुकुल आहे समाजामध्ये भीमरावांचा। तर हा एक वारसा आहे आपल्याला आलेला, आणि याच्यामध्ये सावित्रीबाई हे पात्र आहे। सावित्रीबाईंचं काम जे आहे ते विविधांगी आहे, म्हणजे एका स्पेशल असं एका घटकापुरतं नाही आहे, म्हणजे प्लेनमध्ये त्यांनी केलेलं काम असेल। मला तर वाटतं की त्यांनी शिक्षणाचं जे काम केलं ते अत्यंत महत्त्वाचं। हे बघा, तुम्ही एखाद्या कुटुंबाला 5 लाखाची मदत करायची, समजा एखादं गरीब कुटुंब आहे त्याला 5 लाखाची मदत करायची, आणि त्या कुटुंबामध्ये एखादा मुलगा IAS करायचा, तर ती पिढी बदलली, ते घर तर बदललं पण ती पिढी बदलली। सावित्रीबाई आणि ज्योतिरावांनी जे केलेलं आहे ना, ते शिक्षण दिलेलं आहे आपल्याला। आता एक टाइम असा होता की तुकाराम महाराजांनी अभंग लिहिले तर ते अभंग लिहायचे म्हणून त्यांना सांगण्यात आलं होतं, लिहायचे तुम्ही अभंग लिहायचे। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या काळात लढाई केली, स्वराज्य उभं करण्याचा प्रयत्न केला, पण सांगितलं नाही मोठं पण तुम्ही छत्रपती होणार नाही। ही जी व्यवस्था होती, या व्यवस्थेमध्ये एवढ्या ताकदीने उभं राहणे आणि त्या व्यवस्थेला आव्हान देणे, सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुलेंनी जी क्रांती केलेली आहे। खरं म्हणजे ताई, आज आता तुम्ही नगरसेविका झाल्या, आमच्या सुरेखाताई। सावित्रीबाई साठी बोलायचं असं की आजच्या 150 वर्षांपूर्वी आपण हा आज जो समाज बघतो त्याच्यापेक्षा हा समाज फार माणूस आहे। या समाजामध्ये हा जो राष्ट्र आहे आधीपासून एक पितृसत्ताक समाज या राष्ट्रामध्ये आहे। या पितृसत्ताक समाज आज तरी आपल्याला पेट्रियार्की बघायला मिळते बऱ्याच प्रमाणात, पण त्या काळात ही पेट्रियार्की एक वेगळ्या लेवलला होती। स्त्रीला बाहेर निघणे हे अवघड होतं। पेट्रियार्की सोबत जातीवाद होता आणि मनुवादाने पण समाजाला फार त्रासून ठेवलेलं होतं। अशा त्रासलेल्या समाजामध्ये एक बहुजन स्त्री घराबाहेर निघणे, स्वतःला शिक्षित करणे, तर नवऱ्याने किती पण शिकवण्याचा प्रयत्न केला तरी पण स्त्रीमध्ये तेवढं कॅलिबर पाहिजे, तेवढं टॅलेंट पाहिजे, ती स्वतः शिकली पाहिजे, तिची इच्छाशक्ती पाहिजे। ती इच्छाशक्ती त्यांनी तेव्हा ठेवली आणि त्या स्वतः शिकल्यानंतर पण ते कार्य समोर घेऊन जाण्यामध्ये किती प्रबळता पाहिजे। कारण मी माझ्या आई वडिलांना बघितले लहानपणापासून, ते 25 वर्षांपासून आम्ही सैनिक स्कूल चालवतोय, संस्था चालवतोय, त्यासाठी प्रचंड अडचणीचा सामोरा जातो। आज तरी आपल्याला गव्हर्नमेंट ग्रांट मिळते, शाळा चालवायला काही गोष्टी असतात, फीज मिळते। त्या काळात फीज नाही, एवढी काही फीज भेटत असणारी तेवढी मला नाही वाटत की मुलीच्या शिक्षणासाठी त्या काळात फीज देते।